आणि मनोज जरांगे यांच्या संदर्भातली पुढची बातमी। मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालचा मराठा मोर्चा हा मुंबईच्या वेशीवरती आलेला आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा अत्यंत निर्णायक दिवस मानला जातोय, कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला पोहोचलंय। आता वडिलांसोबत आईकडचे जे नातेवाईक आहेत, म्हणजे सगळे सोयरे हा विषय, तर आईकडच्या नातेवाईकांना सुद्धा प्रमाणपत्र मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मनोज जरांगेंची प्रमुख अट होती, प्रमुख मागणी होती की वडिलांबरोबरच आईकडच्या नातेवाईकांना सुद्धा प्रमाणपत्र दिलं जावं। ही मागणी मान्य होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर त्यांच्या लिस्टमधल्या सगळ्याच मागण्या सरकारनं मान्य केल्या तर त्यांची भूमिका काय असेल हे पाहावं लागेल। अधिक माहिती मंदार गोंजारी देतील। मंदार, शिष्टमंडळासोबत सध्या जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेतनं काय निष्पन्न होत असल्याची माहिती आपल्याला कळतेय आणि नेमका ड्राफ्ट काय सरकारचा जो जरांगेंना सादर केला जाईल? मंदार, जर तुझ्यापर्यंत माझा आवाज येत असेल तर शिष्टमंडळासोबत जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेतनं काही निष्पन्न होतंय का? आतली माहिती काय मिळतेय? आणि ड्राफ्ट, सगळ्यात प्रमुख ड्राफ्ट आहे, त्या ड्राफ्टमध्ये कोणत्या बाबींचा उल्लेख सरकारनं केल्याचं कळतंय? लाखोंचा जनसमुदाय आहे, प्रचंड गर्दी आहे, घोषणाबाजी सुरू आहे, गाणी लावली गेलेली आहेत, त्यामुळे कदाचित अवघड होते आपल्या प्रतिनिधींपर्यंत आपला आवाज पोहोचणं। आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूयात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा, परंतु मुंबईच्या अगदी वेशेवरती जरांगेंचं मराठा आंदोलन आलेलं आहे, भगवं वादळ येऊन पोहोचलेलं आहे आणि जरांगेंची सगळे सोयऱ्यांची मागणी, आईकडच्या नातेवाईकांनाही प्रमाणपत्र देण्याची सरकारकडनं मान्य होण्याची दाट शक्यता आहे। पुन्हा एकदा मंदार आपल्या सोबत आहेत। मंदार, अपडेट्स काय मिळतात? ज्ञानदा, काही क्षणांपूर्वी सरकारचे शिष्टमंडळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन पोहोचलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहतो, या इमारतीच्या आतमध्ये हे शिष्टमंडळ गेलेलं आहे आणि बाहेर समर्थकांची, मनोज जरांगे यांच्या समर्थकांची, मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी होते आहे। आतापर्यंत हे आंदोलक करत आलेले आहेत आणि आंतरवली सराटीपासून इतक्या लांब नवी मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत। त्या मागण्या मान्य कराव्यात, ही या सगळ्यांची जोरदार मागणी आहे। घोषणाबाजी त्यामुळे होते आहे आणि जी काही चर्चा आहे ती खुल्या वातावरणामध्ये किंवा सर्वांच्या समक्ष, सर्वांच्या समोर व्हावी अशी देखील मागणी आहे। आणि हे जे शिष्टमंडळ आलेलं आहे या ठिकाणी, तर एक जो प्रस्ताव आहे, जी मागणी मनोज जरांगेंकडून सातत्याने केली जाते आहे की जे कुणबी प्रमाणपत्र आहे ते फक्त वडिलांच्या बाजूच्या नातेवाईकांना नाही तर आईच्या बाजूच्या नातेवाईकांना देखील देण्यात यावं। तर त्या दृष्टीने सकारात्मक अशा पावलं सरकार उचलत आहे। अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचा दावा घेऊन हे शिष्टमंडळ इथं आलेलं आहे। अर्थात मनोज जरांगे यांना हे शिष्टमंडळ किती कन्व्हिन्स करू शकतं किंवा किती त्यांना या ठिकाणी आश्वस्त करू शकतं हे महत्वाचं आहे, कारण मनोज जरांगे यांच्या एकच मागणी नाही तर अनेक मागण्या आहेत, ज्यामध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं ही एक महत्वाची मागणी आहे। मात्र आईच्या बाजूने देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी मागणी आहे मनोज जरांगे यांची, तर त्या दृष्टीने सरकारकडून सकारात्मक पावलं उचलताना दिसत आहेत आणि त्या माध्यमातून मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये येण्याऐवजी याच ठिकाणी त्यांना आश्वस्त करण्यात यावं आणि इथेच त्यांचं जे आंदोलन आहे ते समाप्त व्हावं अशी सरकारची मनशा आहे, असा सरकारचा प्रयत्न आहे। त्यासाठी या ठिकाणी हे शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। मात्र या शिष्टमंडळाच्या समोर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी मराठा आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आपण हे जे शटर पाहतो ते शटर बंद केलेलं आहे। आतमध्ये शिष्टमंडळ गेल्यानंतर हे शटर बंद केलेलं आहे आणि आतमध्ये आपल्याला सोडण्यात यावं अशी या आंदोलकांची मागणी आहे, कारण जी काही चर्चा आहे ती खुल्या वातावरणामध्ये सर्वांच्या समक्ष व्हावी अशी या आंदोलकांची मागणी आहे। मात्र हे जे शिष्टमंडळ आहे ते या इमारतीच्या आतमध्ये गेल्यानंतर शटर जे आहे ते लावून घेण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण समर्थकांची मोठी गर्दी पाहतो। मोठ्या संख्येने हे जे समर्थक आहेत ते काल रात्रभरामध्ये
वाशीमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर या इमारतीच्या भोवती देखील मोठ्या प्रमाणात या समर्थकांचा गराडा आहे. शिष्टमंडळ आतमध्ये गेलेलं आहे. या शिष्टमंडळानी सर्वांच्या समक्ष चर्चा करावी अशी मागणी आहे. अर्थात मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे या ठिकाणी महत्वाचं आहे. ज्ञानदा, अर्थात या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगेंची पुढची भूमिका स्पष्ट होणार आहे. ते एक पत्रकार परिषदही घेतील. शिष्टमंडळामध्ये कोण कोण आहे तर सुमंत भांगे आणि मंगेश शिवटे हे दोघं जण या शिष्टमंडळामध्ये आहेत. मंगेश शिवटे मुख्यमंत्र्यांचे OSD आहेत आणि सातत्यानं म्हणजे मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं कूच करण्याआधी सुद्धा हे शिष्टमंडळ सातत्यानं आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंसोबत चर्चा करत होतं. बच्चू कडूंनी सुद्धा जरांगेंची दोनदा भेट घेतलेली होती. बच्चू कडूंनी एक प्रकारे आपलं समर्थन दर्शवलेलं होतं, परंतु मनोज जरांगे यांच्यासोबत सरकारच्या वतीनं सातत्यानं चर्चा करण्यामध्ये बच्चू कडूंचाही पुढाकार होता, सहभाग होता. आता मुंबईच्या उंबरठ्यावरती मराठा बांधव आलेले असताना पुन्हा एकदा सरकारकडनं चर्चेचा जोर लावला जातो आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांनी सुद्धा आजच्या चर्चेबद्दल तुर्तास तरी प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली. जर मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या तर मग त्यांची भूमिका काय असेल याची उत्सुकता आहे. हे शटर लावलं गेलंय, त्या शटरच्या पलीकडे या दाराच्या पलीकडेच शिष्टमंडळासोबतची चर्चा सुरू आहे. मंदार सुद्धा आपल्या सोबत आहे. मंदार, शक्य आहे का या सर्व उपस्थितांशी संवाद साधणं, त्यांच्या आत्ताच्या भावना जाणून घेणं? आपण या ठिकाणी काही हे जे समर्थकांशी बोलूयात. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शिष्टमंडळाला आपण वेळोवेळी पोच केल्या. आता हे शिष्टमंडळ आलेलं आहे, तुम्हाला कितपत